ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। नवरात्र महोत्सवामध्ये पहिल्या मंगळवारी डंका पूजा पार पडते। त्या अनुषंगाने दिनांक 23 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता जोडबावी पेठ येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात व उत्साहात आई राजा उदो उदोच्या जयघोषात डंका पूजा पार पडली। डंका महोत्सव ही पूजा नसून सोलापूरच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा एक भाग आहे। समाजातील विशिष्ट घटक एकत्रित येऊन आपली ओळख आणि श्रद्धा जपतो। जोडबावी पेठेत हजारो जणांनी तुळजापूरच्या दिशेने तोंड करून तुळजाभवानीची आरती केली। आरती पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। सोनेरी रथातून जोडबावी पेठेतील उत्सवाच्या ठिकाणी तृतीयपंथीयांच्या आराध्य देवीचे वाजत गाजत 4 वाजता आगमन झाले। भक्तांनी जागेवरून देवीची आरती केली। हजारो जगज्योती तृतीयपंथीय भक्तांनी पूजन व देवीचा जागर सुरू केला। नवरात्र उत्सवामध्ये पहिल्या मंगळवारी ही डंका पूजा करण्याची परंपरा आहे। तुळजापूरच्या दिशेने तोंड करून उभे राहून 5 छोटे दगड, पान, सुपारी एका रांगेत मांडून त्यावर हळदी कुंकू वाहून कापूरचा दिवा लावून पूजन करण्यात आले। त्यानंतर नारळ चढवून देवीचा जागर करत एकमेकांची गळाभेट घेण्यात आली। सर्वात शेवटी उपस्थित असलेल्या सर्व जगज्योती तृतीयपंथी यांच्याकडून महाआरती करण्यात आली। नवरात्र महोत्सवाच्या पहिल्या मंगळवारी जोडबावी पेठ येथे डंका पूजा केली जाते। महिला तृतीयपंथीय सर्वजण या पूजेसाठी येत असतात। पहिला तृतीयपंथीय आणि जगज्योतींची पूजा होते, त्यानंतर महिला पूजा करतात। या पूजेनंतर आम्ही जोगवा मागायला सुरुवात करतो, अशी भावना अबुताई मंजिली यांनी व्यक्त केली। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी सोलापूर श्याम नाईताचा चेला अबुताई मंजिली। इथं 9 दिवस नवरात्र पहिला मंगळवार असलं ना, इथं डंका साजरण होते। सगळं नवरात्रची बाया, तृतीयपंथी, जोगती लोक सगळेजण येतात। नारळ, 5 पान, सुपारी, फुटाणी घेऊन येऊन 5 तोंडे आणून हळद कुंकू घालून पूजा करतात। पहिला आरती पूजा तृतीयपंथीयांचा जोगत्यांचं होत्यात, नंतर घरगुती बायांचं होत्यात। आई राधा उदे उदे सदानंदीचा उदे उदे। सोलापूरचा कुंकूवाला नाही काय, ही आमची परंपरा, ही डंक्याच्या बाजून हे असं की आम्ही खूप 101 वर्षापासून जे आमचा डंका आहे ते डंका करतो। तेव्हा का मंगळवारी येणार, त्या मंगळवारी येतो की इथं फूल, नारळ, हळद कुंकू पेढा ठेवून आम्ही पूजा करून ना देवीची आरती करतो। आणि